सदरील व्हिडिओ हा इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, सातारा सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदरच्या भागामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक, यामध्ये समछेद अपूर्णांक, त्याच पद्धतीने भिन्नछेद अपूर्णांक याविषयीची माहिती या अगोदरच्या भागामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर आजच्या भागामध्ये ते जे आपण या अगोदरची जर माहिती आपण या ठिकाणी जर पाहिलेली नसेल तर ती बेसिक माहिती आपण या ठिकाणी सुरुवातीला समजून घेणं गरजेचं असणार आहे. ओके. आणि त्यानंतरच आपल्याला हा जो स्वाध्याय 14.1 आहे हा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. स्वाध्याय 14.1. ओके. तर यामध्ये पहा जे प्रश्न देण्यात आलेले आहेत यामधला पहिला प्रश्न पहा. आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवाल असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. पहा, काही सेकंदाच्या आतच आपण ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते उत्तर आपण या ठिकाणी शोधणार आहोत, परंतु व्यवस्थित समजून घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. काय सांगितलेलं आहे? छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवाल. ओके. तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी न छायांकित केलेले याचा अर्थ जे भाग या ठिकाणी काय केलेले नाही, रंगवलेले नाहीत असे एकूण किती भाग आहेत. तर दिलेल्या आकृतीमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर न रंगवलेले भाग किती आहेत पहा. 1 2 3. न रंगवलेले भाग किती आहेत? 3 भाग आहेत. ओके. आणि एकूण भाग किती आहेत पहा. एकूण भाग. ओके. मग याच्यामध्ये रंगवलेले पण असतील आणि न रंगवलेले पण भाग याच्यामध्ये असतील. तर यामध्ये पहा 1 2 3 4 5 6 7 8. ओके. एकूण भाग किती आहेत? 8 भाग आहेत. त्याच्यापैकी न रंगवलेले भाग किती आहेत? 3 भाग आहेत. ओके. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे काही उत्तर असणार आहे न रंगवलेले भाग विचारलेला आहे, म्हणजे न छायांकित केलेले किती आहेत? 3 आहेत. आणि एकूण भाग किती आहेत? किती पैकी 3 भाग रंगवलेले आहेत? तर एकूण 8 पैकी. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी आपण कशा पद्धतीने लिहिणं? न रंगवलेले भाग 3 आणि एकूण भाग 8 हे आपण छेदस्थानी लिहित असतो. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी आपण कशा पद्धतीने लिहिणार आहोत? 3/8. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके. आता यासाठी एक ट्रिक आपण लक्षामध्ये कोणती ठेवायची आहे पहा, की नेहमी एक ट्रिक लक्षात मध्ये ठेवायची जर आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न जर विचारत असतील अशा वेळेस. ओके. तर आपले जे काही गुण असणार आहेत, ओके, परीक्षेमध्ये जे काही आपल्याला मिळालेले गुण आहेत ही ट्रिक आपण लक्षामध्ये ठेवायची आहे, की आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे काही मिळालेले गुण असणार आहेत, प्राप्त गुण असणार आहेत, हे प्राप्त गुण वरी असतात आणि एकूण किती मार्काचा पेपर होता तर ते खाली असतं, प्राप्त गुणांच्या खाली असतं. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे त्याच पद्धतीनं आपण अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. यानंतरचा पहा पुढील प्रश्न क्रमांक 2. यामध्ये 8/9 लहान आहे. ओके. हे चिन्ह कशासाठी वापरलं जातं? लहान आहे. कुणापेक्षा? हे बॉक्स छेद 11 पेक्षा. या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणता अंक लिहाल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता सर्वांना या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल की कोणताही अंक लिहिला तर काही फरक पडत नाही, परंतु फरक पडतो. आपणाला काय सांगितलेलं आहे की 8/9 लहान आहे. 8/9 कसं आहे? लहान आहे. कुणापेक्षा? या चौकोन छेद किंवा बॉक्स छेद 11 पेक्षा लहान आहे. ओके. आता सर्वात प्रथम ज्या वेळेस आपण हे जे काही अपूर्णांक आहेत 8/9 आणि बॉक्स छेद 11 हे दोन्हीही अपूर्णांक कसे आहेत? भिन्न छेद अपूर्णांक आहेत. कोणते? भिन्न छेद अपूर्णांक आहेत. ओके. आणि जर हे भिन्न छेद अपूर्णांक असतील तर सुरुवातीला आपल्याला
त्यांचे छेद काय करावे लागतात, समान करावे लागतात. ओके, म्हणजे आता समान करावे लागतात म्हणजे आता मी त्याची ट्रिक पण तुम्हाला सांगणार आहे, पहा काय आहे ते. पण सुरुवातीला आपण या ठिकाणी काय करणार आहोत की हे आपण एखादं उदाहरण सोडवल्यानंतर कशा पद्धतीने उत्तर शोधू शकतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ओके, काय दिलेलं आहे पहा, 8/9 दिलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी छेद किती आहे, 11 आहे, या ठिकाणी 9 आहे, म्हणजे काय करावं लागेल, दोघांचाही छेद समान करावा लागेल. ओके, तर छेद समान करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं पहा, की या 9 ला कितीने गुणावं लागेल, 11 ने. म्हणजे या अपूर्णांकाला आपल्याला 11 ने गुणायचं आहे, म्हणजे या 8 ला पण 11 ने गुणायचं आहे, अंशाला पण आणि छेदाला पण 11 नेच गुणायचं आहे. ओके, 8 गुणिले 11 बरोबर 88 आणि 9 गुणिले 11 बरोबर 99 बरोबर 99. ओके, आणि त्यानंतर पुढे पहा काय आहे आपलं, बॉक्स छेद 11, बॉक्स छेद 11 बरोबर. मग आता पहा या ठिकाणी अगोदर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की हा छेद सारखा करून घ्यायचा आहे. ओके, आता हे छेदस्थानी 11 आहे, म्हणजे आता याला आपल्याला या छेदाला कितीने गुणावं लागेल, 9 ने गुणायचं आहे. पहा कितीने, 9 ने. ओके, तर याही ठिकाणी म्हणजे या बॉक्सला सुद्धा आपल्याला 9 नेच गुणावं लागणार आहे. तर आता खाली या ठिकाणी पहा 11 गुणिले 9 बरोबर. ओके, आता हा जो काही अंश आहे, अंश आपण न लिहिता छेद आपण या ठिकाणी लिहूया. पहा 11 गुणिले 9 बरोबर 99, 11 गुणिले 9 बरोबर 99. आता जर समछेद अपूर्णांक असतील, पहा हा पण याचा पण छेद सारखा आहे, याचा पण छेद सारखा आहे. जर छेद सारखे असतील तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट माहिती आहे की आता हा जो अंश असणार आहे या बॉक्समध्ये, हा बॉक्स कसा असेल, या 88 पेक्षा म्हणजे या 88 पेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. 88 पेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणजे आता 9 ला कितीने गुणल्यानंतर येणारं उत्तर हे 88 पेक्षा जास्त येईल. ओके, तर म्हणजे आता आपल्याला 9 ने कोणत्या संख्येला गुणलं पहा, सुरुवातीला 7 9 7 63, या 88 पेक्षा कसा आहे, 63 लहान आहे. त्यानंतर पहा 10 9 10 9 गुणिले 10 किती येतं, 90. 90 हे 88 पेक्षा कसं आहे, मोठं आहे. कसं आहे, मोठं आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, 10 हे उत्तर येणार आहे. काय येणार आहे उत्तर पहा, 10 हे येणार आहे. म्हणजे या ठिकाणी या बॉक्समध्ये म्हणजे या चौकटीमध्ये कोणता अंक येणार आहे, 10 हा अंक येणार आहे. ओके, आताच सांगितल्या पद्धतीनं पहा की आता याची जी काही ट्रिक आहे पहा. ओके, याची ट्रिक आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, कशा पद्धतीची ट्रिक आपण या ठिकाणी शोधू शकतो ते. ओके, तर यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, त्यावरनं आपण याचा सुद्धा अंदाज या ठिकाणी करायचा आहे. ओके, तर पहा समजा आता हे जे आपण या अगोदरच्या भागामध्ये या ठिकाणी पाहिलेलं होतं पहा की कोणते अंक म्हणजे अपूर्णांकांची ज्यावेळेस आपण तुलना करत होतो, अपूर्णांकांची तुलना करत असताना त्यामध्ये आपण एक गोष्ट या ठिकाणी पाहिली होती की अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक. ओके, आता या ठिकाणी जे काही अपूर्णांक दिलेले आहेत याच्यामध्ये अंश मोठा आहे का छेद मोठा आहे पहा. ओके, यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये काय मोठा आहे, छेद मोठा आहे. काय मोठा आहे, छेद मोठा आहे. आणि या प्रत्येक अपूर्णांकामध्ये आपण पाहू शकतो की छेद कितीने मोठा आहे, अंशापेक्षा कितीने मोठा आहे पहा. 1 ने, वरी 2 आहे, खाली 3 आहे, इथं 4 आहे, खाली 5 आहे, वरी 6 आहे, या ठिकाणी छेद 7 आहे. 1 ने मोठा आहे पहा. कितीने मोठा आहे, 1 ने मोठा आहे. जर अशा पद्धतीचे जर अपूर्णांक असतील तर त्या अपूर्णांकामध्ये म्हणजे जर छेदाधिक अपूर्णांक असतील तर अशा अपूर्णांकामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. कोणता, ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. पण केव्हा म्हणून सांगितलेलं आहे आपण की जेव्हा ज्याचा छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा असेल.
अंशापेक्षा 1 ने मोठा असेल. म्हणजे या क्रमागत संख्या असतील अंश व छेद 2 3 4 5 6 7. ओके, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असणार आहे? 6/7 यांच्यापैकी. ओके, आणि यांच्यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असणार आहे? पहा, 2/3 हा सर्वात लहान असणार आहे आणि यांच्यापैकी 6/7 हा सर्वात मोठा असणार आहे. हीच या ठिकाणची ट्रिक आहे. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे बरोबर आहे का चूक आहे? तर हे मात्र आपल्यासाठी एक होमवर्क असणार आहे. आपण आता काय करायचं आहे? यांचे समच्छेद अपूर्णांक करायचे आहेत. ओके, समच्छेद करायचा आहे आणि पाहायचं आहे की यांच्यापैकी खरंच मोठा अपूर्णांक कोणता आहे आणि छोटा अपूर्णांक कोणता आहे. एवढं मात्र ते तुम्ही प्रामाणिकपणे करायचं आहे. ओके, मग त्याच पद्धतीने पहा, या ठिकाणी 8/9 आणि हा मोठा आहे म्हणून सांगितलेला आहे. ओके, हे अपूर्णांक कसे आहेत? हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत. परत छेदाधिक अपूर्णांक आहेत. यांच्यामध्ये छेद मोठा आहे. कितीने मोठा आहे? 1 ने मोठा आहे. म्हणजेच या ठिकाणी या बॉक्सच्या ठिकाणी येणारा जो अंक असेल कोणता असणार आहे? हा 10 असणार आहे. ओके, समजते कशा पद्धतीनं? तर या ठिकाणी उत्तर आपलं 10 येणार आहे. यानंतर पहा पुढे दिलेला प्रश्न आहे 1/11, 1/8, 1/13 व 1/5 यांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पहा, काय काय सांगितलेलं आहे आपल्याला? 1/11. त्याच पद्धतीनं दिलेले जे काही अपूर्णांक आहेत ते अपूर्णांक सुरुवातीला आपण या ठिकाणी लिहून घेऊया. पहा, 1/11, 1/8, त्यानंतर 1/13, त्यानंतर 1/5 हे अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ओके, तर आता हे जे अपूर्णांक आहेत हे अपूर्णांक कसे आहेत? भिन्नछेद अपूर्णांक आहेत. कसे? भिन्नछेद अपूर्णांक आहेत. परंतु या अपूर्णांकांमध्ये एक गोष्ट आपल्याला सारखी दिसत आहे. कोणती गोष्ट सारखी दिसत आहे? पहा की या अपूर्णांकांमध्ये या प्रत्येक अपूर्णांकांचा अंश हा कसा आहे? मोठा आहे. कसा आहे? अंश कसा आहे? सारखाच आहे. अंश सारखाच आहे. या प्रत्येक अपूर्णांकाचा अंश किती आहे? 1 आहे. किती आहे? 1 आहे. मग आता प्रश्न असा पडतो की काय विचारलेला आहे? यांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? ओके, यांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहिलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण हे उत्तर शोधतो आणि ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे ते. ओके, आता पहा, या ठिकाणी ह्या अपूर्णांकाचा आपण एक थोडासा विचार करूया. कशा पद्धतीनं की 1/11 दिलेला आहे. 1/11 म्हणजे एकूण भाग किती आहेत? 11. ओके, एकूण भाग किती आहेत? 11. 11 पैकी 1. 11 पैकी 1. पहा किती भाग असेल तो? 8 पैकी 1. ओके, समजा आपण एक काम करूया की एक चपाती आहे असं आपण गृहीत धरू. ओके, चपाती असेल, भाकरी असेल. ओके, त्याचे एका भाकरीचे समजा, आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं बरं फक्त की आपण हे उत्तर कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं ते. तर काय, एक चपाती आहे त्याचे आपण 11 भाग केले. 11 पैकी किती भाग येणार आहे आपल्याला? 1. ओके, किती भाग? 11. एकच चपाती आहे त्याचे 11 भाग केले. 11 पैकी 1 किती भाग येतो ते पाहायचं. ओके, एक प्रॅक्टिकल करून पाहायचं. त्याच्यानंतर पहा, एक चपातीच घ्यायची आहे. एका चपातीचे किती भाग करायचे? 8. 8 पैकी किती येते पहा आपल्याला. ओके, ते भाग समान असतील. ओके, त्यानंतर पहा, एक चपाती त्याचे किती भाग करायचे? 13 भाग करायचे. 13 पैकी 1. आता एक चपाती घ्या, त्याचे 5 भाग करा. किती भाग करा? 5 भाग करा. 5 पैकी 1. 5 पैकी 1. ओके, आता मात्र तुम्हाला निश्चितपणे समजलेलं असणार आहे की आता याच्यापैकी सर्वात मोठा भाग कोणता आलेला आहे तुम्हाला?
जेव्हा 11 भाग केले त्या चपातीचे 11 केल्यास, 8 केल्यास, 13 केल्यास का 5 केल्यानंतर एकदा करून पहा. ओके, एकदा करून पहा. पाहिल्याशिवाय आपल्याला ते व्यवस्थित पद्धतीने समजणार नाही. ओके, करून पहा म्हणतो मी, करून पहा. आपणालाच ते उत्तर आलं पाहिजे. तुम्हीच मला या ठिकाणी कमेंट करून या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? याच्यापैकी सर्वात मोठा तुकडा आलेला असेल, ज्याचे जेवढे भाग करून आल्यानंतर जो सर्वात मोठा तुकडा असेल तोच सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. ओके, तर यामध्ये पहा सर्वात मोठा अपूर्णांक कोणता येतो यांच्यापैकी, तर तो असणार आहे 1/5. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 1/5. आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता असणार आहे? 1/13. 1/13. तर यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक 1/5. तर दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हा सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. यानंतर पुढे पहा प्रश्न क्रमांक 4. ओके, प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय काय दिलेलं आहे पहा. 4/7, 7/4, 2/28 व 5/14 यांपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? यांपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? हा जो प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2017च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, आता जी आपण ट्रिक पाहिली या ट्रिक नुसार सोडवता येते का पाहायचं? येतं का? ओके, नाही येणार सोडवता. कारण या प्रत्येक अपूर्णांकामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं, छेदही सारखे नाहीये किंवा अंशही सारखे नाही. ओके, अंशही सारखे नाही किंवा छेदही सारखे नाही. मग अशा वेळेस जर अंशही सारखे नसतील, छेदही सारखे नसतील, अशा वेळेस मात्र आपल्याला काय करावं लागतं की जे काही दिलेले अपूर्णांक आहेत या दिलेल्या अपूर्णांकांचं समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. कशामध्ये? समच्छेद अपूर्णांकामध्ये, म्हणजे त्यांचा छेद सारखाच करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं प्रत्येकाचा छेद किती आहे पहा. या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 14 आहे. पण या ठिकाणी आता यांचा छेद सारखा करायचा, पण किती करायचा आहे? किती करायचं आहे यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची पहा. ओके, ही ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये ट्रिक कोणती लक्षात ठेवायची पहा. यांच्यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? ओके, छेदस्थानी म्हणजे अपूर्णांक म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा आहे? तर यापैकी सर्वात मोठा जो छेद आहे तो कोणता आहे? 28 आहे. किती आहे पहा? 28 आहे. तर या 28ला ओके, आता हे जे काही राहिलेले छेद आहेत या राहिलेल्या छेदांच्या पाड्यामध्ये हे 28 येतं का आपल्याला पाहायचं आहे. 7च्या पाड्यामध्ये 28 येतं का? हो. 4च्या हो. 14च्या हो. तर मग आपल्याला या प्रत्येकाचा छेद किती करायचा आहे? 28 करायचा आहे. काय करायचं आहे? 28 करायचं आहे. मग आता पहा, तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? 7/4 बरोबर. 7चा छेद किती करायचा आपल्याला? 28 करायचं. म्हणजे किती गुणावं लागेल पहा? 7 चोक 28. म्हणजे अंशाला व छेदाला दोघांनाही 4नेच या ठिकाणी आपल्याला गुणावं लागणार आहे. 4 चोक 16, त्यानंतर 7 चोक 28. ओके, त्याच्या पुढे पहा 7/4 बरोबर. आता या ठिकाणी छेद किती आहे? 4 करायचा किती आहे? 28. म्हणजे किती गुणावं लागेल? 7ने आपल्याला या ठिकाणी गुणावं लागेल. म्हणजे पहा 7 गुणिले 7 छेद 4 गुणिले 4 बरोबर. 7 7 49 आणि 4 चोक सॉरी याही ठिकाणी आपल्याला किती गुणायचं आहे? 7नेच गुणायचं आहे. दोघांना पण एकाच आहे ना गुणायचं आहे. ओके, 7 चोक 28. छेद आपल्याला 28 करायचा आहे. ओके, त्याच्या पुढे 2/28 दिलेला आहे. 2/28 ला 2/28च राहणार आहे. ओके, आणि त्याच्या पुढे पहा 5/14. 5/14. आता 14ला किती गुणावं लागेल? 2 न गुणावं लागेल. म्हणजेच अंशाला पण 2 ने गुणायचं आहे. 5 गुणिले 2 छेद 14 गुणिले 2 बरोबर. 5 दुनी 10 छेद 14 दुनी 28. म्हणजे आता या ठिकाणी आपले सर्व
जे अपूर्णांक आहे ते या ठिकाणी आलेले आहेत. ओके, आणि या ठिकाणी आपण एक लिहूया पहा 2/28. आता जे अपूर्णांक आहेत, आता कोणत्या अपूर्णांकांची तुलना करायची आहे? हे जे अपूर्णांक आहेत 1 नंबर 2 नंबर याला आपण देऊया पहा ते 3 आणि हे 4. आता विचारलेलं काय आहे? आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे सर्व अपूर्णांक 16/28, 49/28, 10/28 आणि 2/28 हे समच्छेद अपूर्णांक आहेत. यांचा छेद सारखा आहे. तर आता यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असणार आहे? की ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे या ठिकाणी 49/28 सर्वात मोठा आहे. आणि यापैकी सर्वात लहान कोणता असणार आहे? ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. तर यापैकी सर्वात लहान अपूर्णांक असलेला कोणता आहे? 2 आहे. म्हणजे अंश लहान असलेला 2 आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर असणार आहे, काय विचारलेलं आहे? सर्वांत लहान अपूर्णांक कोणता? तर यापैकी सर्वांत लहान अपूर्णांक कोणता असणार आहे? हा 2/28 असणार आहे. तर आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 2/28 असणार आहे. ओके, तर ज्यावेळेस आपण या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतो अशा वेळेस आपला वेळ वाचला पाहिजे. आपलं उत्तर जे आहे ते उत्तर पटकन आलं पाहिजे. यासाठी हे उत्तर आता आपण कशा पद्धतीने आणखी शोधू शकलो असतो पहा. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची पहा. काय लक्षात ठेवायचं आहे? की या ठिकाणी 7/4 आहे, सॉरी 4/7, 7/4, 2/28 आणि 5/28. तर समच्छेद अपूर्णांक तर करायचा आहे, पण समच्छेद अपूर्णांक करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वात मोठा छेद कोणता आहे? 28 आहे. किती आहे? 28 आहे. आणि आपल्याला या प्रत्येकाच्या पाड्यामध्ये येतं का? पाहिलं येतं. ओके, म्हणजे हा जो अंश आहे हा अंश काहीतरी वाढणार आहे, काहीतरी वाढणार आहे. ओके, मग यांच्यापैकी हे तर 28 होणारच आहे, समच्छेद अपूर्णांक तर होणारच आहेत, पण अंश काहीतरी वाढणारच आहे. पण मग यामध्ये आपल्याला माहिती आहे या ठिकाणी अंश 4 आहे, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 5 आहे. पण हे 2/28 ला आपल्याला पुढे काही वाढवायचंय का? नाही, तो तसंच राहणार आहे. म्हणजे हा 2 ला 2च राहणार आहे, पण इथले अंश मात्र वाढणार आहे. म्हणजे याच्यातील छोटा जो असणार आहे हाच असणार आहे 2/28. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाचा अंश अशा पद्धतीने सुद्धा करायची गरज पडणार नाही. पण हे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला अशा पद्धतीच्या ट्रिक या ठिकाणी समजणार आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, यामध्ये 7/10, 6/20, 23/50 व 19/25 यांपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, तर या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण उत्तर कशा पद्धतीने शोधायचं आहे. ओके, यामध्ये अंशही सारखे नाहीयेत किंवा छेदही सारखे नाहीत. अशा प्रश्नांमध्ये आपल्याला काय करावं लागतं की समच्छेद अपूर्णांक केल्याशिवाय, ओके, सुरुवातीला आपल्याला काय करायचं म्हटलेलं आहे मी, पहा की समच्छेद अपूर्णांक करूनच आपल्याला हे सोडवायचं आहे. मग ज्या वेळेस आपण हे समच्छेद अपूर्णांक करू त्याच वेळेस आपल्याला ज्या काही ट्रिक आपण सांगणार आहोत त्या ट्रिक आपल्याला या ठिकाणी समजणार आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण जे काही दिलेले अपूर्णांक आहेत ते या ठिकाणी लिहूया. पहा, 7/10, 6/20, 23/50 व त्यानंतर 19/25. ओके, तर दिलेल्या अपूर्णांकामध्ये प्रत्येकाचा अंश हा भिन्न आहे, वेगवेगळा आहे, 10, 20, 50, 25. ओके, परंतु आता यापैकी सर्वात मोठा छेद कोणता आहे? पहा, 50 आहे. तर प्रत्येकाच्या जे काही आता राहिलेले जे काही छेद असतील यांच्या पटीमध्ये 50 येतं का? पहा, तर 10च्या पटीमध्ये 50 येतं, 20च्या पटीमध्ये 50 येत नाही. तर आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? तर याच्याही पुढे आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 50च्या ऐवजी आपल्याला पुढचा छेद घ्यायचा आहे. ओके, मोठा छेद करावा लागणार आहे. तर या प्रत्येकाची जर आपण या ठिकाणी पट पाहिली तर हे आपल्याला 100 आपल्याला करता येतं. म्हणजे या प्रत्येकाचा छेद आपण किती करायचा आहे? 100 करायचा आहे.
ओके, तर आता हे 100 करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल पहा. पहिला जो अपूर्णांक आहे 7/10, या 7/10 चा छेद किती करायचा आहे, 100 करायचा आहे. तर काय करावं लागेल, कितीनं गुणावं लागेल, 10×10 100, 10×10 100. म्हणजे या ठिकाणी अंशाला पण 10 ने गुणायचं आहे आणि छेदाला पण 10 नेच गुणायचं आहे. म्हणजे पहा 7×10 छेद 10×10. 7×10 किती होतं पहा, 70 आणि 10×10 100. ओके, म्हणजे हे 70/100. नंतर पुढे पहा 6/20 हा पूर्णांक दिलेला आहे. म्हणजे आता 20 ला किती गुणल्यानंतर येतं पहा 100. 20×1 20, 20×2 40, 20×3 60, 20×4 80 आणि 20×5 100. म्हणजे 5 ने आपल्याला या ठिकाणी गुणावं लागणार आहे. म्हणजे 6×5 छेद 20×5. ओके, तर हे पहा 6×5 30 आणि 20×5 100. म्हणजे 30/100. त्याच्या पुढे पहा 23/25. आता याचं पण असंच करायचं आहे. आता 23/50 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. 23/50. ओके, तर या 50 ला पहा 50 ची दुप्पट ही 100 आहे. 50 ची दुप्पट 100 आहे. म्हणजे याला आपल्याला 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 23×2 छेद 50×2 बरोबर 23×2 46 आणि 50×2 100. म्हणजे 46/100 असणार आहे. 46/100. आणि त्याच्या पुढे पहा 19/25. 19/25 बरोबर. ओके, तर यामध्ये पहा 25/100. 25/100 म्हणजेच या ठिकाणी 19×4 छेद 25×4 या ठिकाणी करायचं आहे. 19×4 76 आणि 25/100. ओके, आता हे जे अपूर्णांक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत पहा, कोणकोणते अपूर्णांक, 70/100, 30/100, 46/100 आणि 76/100. ओके, आता या प्रत्येकाचा छेद हा सारखा झालेला आहे. जर छेद सारखे झालेले असतील तर याच्यापैकी ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. तर आपल्याला विचारलेलं काय आहे, सर्वांत मोठा अपूर्णांक कोणता. तर याच्यापैकी अंश कुणाचा मोठा आहे पहा, इथं 70 आहे, इथं 30 आहे, इथं 46 आहे आणि इथं 76 आहे. म्हणजे याच्यापैकी सर्वात मोठा अंश कुणाचा आहे, या 76/100 म्हणजेच 19/25 चा आहे. 76/100 म्हणजेच कोणता अपूर्णांक आहे तो, 19/25 आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी आपलं जे काही उत्तर असणार आहे हे उत्तर काय असणार आहे, 19/25 हा अपूर्णांक सर्वांत मोठा आहे दिलेल्या अपूर्णांकांपैकी. 19/25. तर दिलेल्या पर्यायामध्ये पहा पर्याय क्रमांक 2 19/25 हा अपूर्णांक या ठिकाणी मोठा आहे. ओके, जर आपण नवीन असाल तर आपण मात्र हे अशाच पद्धतीने सोडवायचं आहे. जोपर्यंत आपण याची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत आपल्याला हा भाग व्यवस्थित पद्धतीने म्हणजे ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स समजणार नाहीत. ओके, मग ज्यावेळेस आता आपली याची प्रॅक्टिस होईल पहा. ओके, त्यावेळेस आता हे उत्तर आपण ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवू शकतो पहा. तर यामध्ये पहा आपण या ठिकाणी पाहिलं होतं की आता याचा प्रत्येकाचा छेद आपण 100 केलेला आहे. ओके, परंतु या ठिकाणी जर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजली की आता आपण समजा आता या प्रत्येकाचा अंश जर 50 करायचा ठरवला पहा, 10चा 50, 25चा 50 होतो, परंतु या 20चा 50 होत नाही. परंतु आपल्याला 20 ला जर पॉइंटने जर आपल्याला गुणता आलं पहा 2.5. ओके, 2.5 ने जर गुणलं तर ते 50 होतं. ओके, मग आता या ठिकाणी पहा 10×5 50. ओके, हे सगळं काही आपण तोंडीच करणार आहोत. 10×5 50 म्हणजे 7×5 35. ओके, आता हे पहा 2.5 ने गुणायचं आहे असं आपण या ठिकाणी सांगितलं. ओके, 2.5 किंवा आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की जर 2.5 ने जर गुणलं तर 50 येणार आहे आणि 6 2.5 ने जर गुणलं तर आपलं उत्तर काय येतं पहा 15 हे उत्तर येतं. किती येतं 15. म्हणजे 15/50 इथं 23/50 आणि या ठिकाणी पहा म्हणजे 25 दोन्ही 50 आणि 19 दोन्ही 38. म्हणजे याच्यापैकी सर्वात मोठा कोणता येणार आहे मग 38/50.
50, 38/50 म्हणजे 38/50 म्हणजे 19/25 हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे. हे आपण तोंडी सुद्धा या ठिकाणी करू शकतो, परंतु यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. ओके, यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते व्यवस्थित पद्धतीने सुरुवातीला समजून घेऊया. 2/3, 3/6, 7/12 व 17/36 यांपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. सर्वात लहान अपूर्णांक. ओके, तर याही प्रश्नाचं उत्तर अशाच पद्धतीने सोडवायचं आहे. पहा, 2/3 दिलेले अपूर्णांक, 3/6, 7/12 व 17/36. तर आता यापैकी पहा, या अपूर्णांकामध्ये अंशही सारखा नाहीये किंवा छेदही सारखा नाही. तर आता यांचे छेद सुरुवातीला सारखे करून घेऊया. दिलेल्या छेदांपैकी सर्वात मोठा छेद कोणता आहे पाहायचंय. पहा, 36 आहे. ओके, तर या 3च्या पटीमध्ये येतं का 36? हो येतं. 6च्या पटीमध्ये येतं का 36? हो येतं. 12च्या पटीमध्ये हो येतं. ओके, मग आता या प्रत्येकाचा छेद किती करायचा आहे आपल्याला? 36 करायचा आहे. ओके, तर पहा 2/3 बरोबर या 2/3 ला आता कितीने गुणावं लागेल? पहा 12, 12×3=36, 12×3=36 म्हणजे या अंशाला व छेदाला 12ने गुणावं लागेल. ओके, म्हणजे त्या ठिकाणी पहा 12×2=24 आणि 12×3=36. त्याच्या पुढे 3/6 पूर्णांक दिलेला आहे. ओके, आता 6 ला कितीने गुणल्यानंतर 36 येणार आहे? 6×6=36. ओके, म्हणजे अंशाला आणि छेदाला कितीने गुणायचं आहे? 6ने गुणायचं आहे. 3×6 छेद 6×6 3×6=18 छेद 6×6=36. पुढे पहा 7/12 दिलेला आहे आपल्याला. तर या ठिकाणी 12×3=36 म्हणजे 3ने गुणावं लागेल, म्हणजे 7×3 छेद 12×3 बरोबर 7×3=21 आणि 12×3=36. ओके, आता हा जो 17/36 आहे तो जशाच तसा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. पहा 17/36. आता हे जे अपूर्णांक आहेत 24/36, 18/36, 21/36 आणि 17/36. आता या अपूर्णांकामध्ये काय विचारलेलं आहे आपल्याला? सर्वांत लहान अपूर्णांक विचारलेला आहे. आता या प्रत्येकाचे छेद कसे आहेत? सारखे आहेत. आता जर छेद सारखे असतील तर आपण सांगितलेलं आहे की ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. ओके, तर आता याच्यापैकी कुणाचा अंश लहान आहे? पहा, या ठिकाणी 24 आहे, या ठिकाणी 18, या ठिकाणी 21 आणि या ठिकाणी 17. तर कोणता अंश लहान आहे? तर या ठिकाणी 17 हे लहान आहे. 17 लहान आहे म्हणजे कोणता अपूर्णांक लहान असणार आहे? या ठिकाणी 17/36. 17/36 हा अपूर्णांक लहान असणार आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये पहा 17/36 हे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. यामध्ये A बरोबर B बरोबर C बरोबर D, तर पुढील पैकी सर्वांत मोठा अपूर्णांक कोणता? ओके, तर यामध्ये पहा व्यवस्थित समजून घ्यायचं आहे काय काय दिलेलं आहे. A बरोबर B बरोबर C बरोबर D, तर यापैकी पुढील सर्वांत मोठा अपूर्णांक विचारलेला आहे. पहा म्हणजे या ठिकाणी दिलेले पर्याय जर आपण या ठिकाणी पाहिले A/7 2, B/5 3, C/9 व चौथा पर्याय D/11 हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल सर आता A ची किंमत माहिती नाही, B ची माहिती नाही, C ची माहिती नाही, D ची माहिती नाही. पण या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की या सर्वांची किंमत कशी आहे? सारखीच आहे. कशी आहे? सारखीच आहे. म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे की प्रत्येकाचा अंश दिलेले आहेत. पहा ABCD. ओके, म्हणजे प्रत्येकाचा अंश कसा आहे? सारखाच आहे. कसा आहे? सारखाच आहे. कारण काय दिलेलं आहे? A बरोबर B आणि B बरोबर C, C बरोबर D. ओके, म्हणजे या ठिकाणी जरी वेगवेगळं दिलेलं असलं ABCD तरी यांची किंमत कशी आहे? सारखीच आहे. म्हणजे आता या ठिकाणी कन्फ्युज करून घ्यायचं नाही. तर आता या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळे सारखीच आहेत. ओके, किंवा आपण आपल्या माहितीसाठी आपण काय करू शकतो?
प्रत्येक जागी ए ए ए ए ए असं सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो, किंवा बी बी किंवा सी सी किंवा डी डी, कोणतंही आपल्या मनानुसार आपण या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. ओके, आता यांचे प्रत्येकाचे अंश कसे आहेत? सारखेच आहेत. अंश सारखेच आहेत. आता छेद मात्र कसे आहेत? प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. या ठिकाणी छेद 7 आहे, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 11 आहे. जर अंश सारखे असतील, काय अंश सारखे असतील आणि जर छेद कसा असला पाहिजे? छेद लहान असला पाहिजे. छेद कसा असला पाहिजे? पहा, लहान असला पाहिजे. म्हणजे त्या ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असणार आहे. ओके, तर दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण पाहिलं, या ठिकाणी छेद 7 आहे, या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 11 आहे. म्हणजे कुणाचा छेद सर्वात लहान आहे? तर या ठिकाणी बी छेद 5, म्हणजे या दोन पर्याय क्रमांक 2 चा छेद सर्वात लहान आहे. म्हणजे याच्यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक हा बी छेद 5 असणार आहे. बी छेद 5 असणार आहे. ओके, हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. यासाठी आपण काय करायचं आहे? हा एक प्रयोग करून पाहायचा आहे. या प्रत्येकाच्या किमती घ्या, काहीतरी किंमत घ्या, 5 घ्या, 10 घ्या, 20 घ्या, काय घ्यायचे ते घ्या आणि त्याला आपण सोडवा. ओके, आणि काय उत्तर येतं हे उत्तर आपण समजलेलं असणार आहे. ओके, यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 8, यामध्ये पहा काय काय दिलेलं आहे. 4/11 चौकोट आणि 1/5 यांमध्ये चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह लिहाल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी जे काही दिलेले चिन्ह आहे, पेक्षा लहान, पेक्षा मोठे, बरोबर किंवा हे अशा पद्धतीचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण आता याचं उत्तर शोधायचं आहे, आता म्हणजे या ठिकाणी आपल्याला यांची तुलना करायची, कोणता मोठा आहे आणि कोणता छोटा आहे. तर आता याची तुलना करत असताना यांचे छेद आपल्याला काय करायचे आहेत? सारखे करायचे आहे. जोपर्यंत समछेद अपूर्णांक होणार नाही तोपर्यंत आपल्याला यांची तुलना करता येणार नाही. तर काय करावं लागेल? पहा, 4/11 आणि 1/5. या ठिकाणी छेद हा 11 आहे, तर या ठिकाणी छेद 5 आहे. तर काय करायचं की 11 पंचे करायचं आणि 5 गुणिले 11, म्हणजे यांचा जे काही छेद आहे तो छेद आपल्याला 55 करायचा आहे. पहा, ओके, तर आता या ठिकाणी काय करावं लागेल? 4 गुणिले 5 आणि 11 गुणिले 5. तर या ठिकाणी पहा, 4 पंचे 20 आणि 11 पंचे 55, 11 पाची 55. आणि या ठिकाणी काय करायचं आहे? पहा, 1/5 म्हणजेच 1 गुणिले, आता 5 ला 55 मध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे किती गुणाकार करावा लागेल? 11 ने. ओके, म्हणजे 5 गुणिले 11. 1 गुणिले 11 काय येतं? पहा, 11 आणि 5 गुणिले 11 55. ओके, तर यापैकी आता यांचे छेद आपण सारखे केलेले आहेत. छेद सारखे केल्यानंतर 20/55 व 11/55 यांपैकी ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश लहान तो लहान. तर यापैकी पहा, मोठा अपूर्णांक कोणता येणार आहे? 20/55. 20/55 म्हणजे कोणता पूर्णांक आहे? 4/11. 4/11 कसा आहे? मोठा आहे. कुणापेक्षा? या 1/5 पेक्षा. 1/5 पेक्षा. म्हणजे दिलेल्या चौकटीमध्ये कोणतं येणार आहे आपलं उत्तर? हे अशा पद्धतीचं 4/11 मोठा आहे 1/5 पेक्षा. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पुढील पैकी 7/16 पेक्षा मोठा परंतु 3/4 पेक्षा लहान असणारा अपूर्णांक कोणता असं आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे. पहा, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे कशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवणार आहोत ते. ओके, ज्याही वेळेस आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात अशा वेळेस काय करायचं असतं की दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला ते उत्तर या ठिकाणी शोधायचं असतं. ओके, तर हे पाहत असताना कशा पद्धतीने पाहायचं, कोणत्या दोन यांची तुलना करायची आहे पहा, हे व्यवस्थित समजून घ्यायचे. 7/16
पेक्षा मोठा आणि 3/4 पेक्षा लहान असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि आता पहिला पर्याय कोणता आहे? 7/14 आहे. ओके, आता हे आपल्याला केल्याशिवाय समजणार नाही. ओके, 7/16 आणि 7/14. आता यांच्यापैकी मोठा कोण आहे आणि लहान कोण आहे हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. तर या ठिकाणी काय करायचं असतं पहा, अशा पद्धतीनं आपल्याला हा तिरकस गुणाकार या ठिकाणी करायचा असतो. कशा पद्धतीनं? अशा पद्धतीनं. ओके, म्हणजे काय करावं लागेल पहा, सुरुवातीला 7 गुणिले 14. ओके, 7 गुणिले 14 किती येतं पहा, म्हणजे 14×7 = 98. आणि या ठिकाणी पहा 16 गुणिले 7 करायचं आहे. 16×7 12. म्हणजे यापैकी कोणता मोठा आलेला आहे पहा. ज्यावेळेस आपण यांची तुलना करू 98 आणि 112ची, तर यांची तुलना केल्यानंतर कोणतं मोठा येतं? 112 मोठा येतं पहा. 98 पेक्षा 112 हे मोठा आहे. 112 केव्हा आलेला आहे? कोणत्या अंशाने गुणल्यानंतर आलेला आहे? या 7/14च्या अंशाने गुणल्यानंतर आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी समजते की या दोघांची ज्यावेळेस आपण तुलना करतो 7/16 आणि 7/14 यांच्यापैकी मोठा कोणता आहे पहा? 7/14 आहे. 7/14 मोठा आहे. आता या ठिकाणी आणखीन एका ट्रिकने आपल्याला हे या दोघांची तुलना करता आली असती पहा, की याच्यापेक्षा मोठा पाहिजे. कुणापेक्षा? 7/16 पेक्षा मोठा पाहिजे. ओके, आता या ठिकाणी अंश दोघांचेही सारखे आहेत. ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो लहान. ओके, म्हणजेच या ठिकाणी 7/16 आणि 7/14ची ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यापैकी यामध्ये दोघांपैकी छोटा कोणता असणार आहे? 7/16 छोटा असणार आहे 7/14 पेक्षा. हे आपल्याला या ठिकाणी समजलं. परंतु आणखीन एक काय विचारलेलं आहे आपल्याला? 3/4 पेक्षा लहान. 3/4 पेक्षा तो लहान असला पाहिजे. म्हणजे आता यामध्ये आपल्याला तुलना कोणाकोणाची करायची आहे? एक 3/4ची आणि जो पहिला पर्याय आहे आपला 7/14 यांची तुलना करायची आहे पहा. ओके, म्हणजेच या ठिकाणी पहा तिरकस गुणाकार केला आपण. ओके, तिरकस गुणाकार कशा पद्धतीने करणार पहा आपण? 3 गुणिले 14. ओके, 3 गुणिले 14 किती येतं गुणाकार? तर 14×3 42. आणि त्यानंतर पहा 4 गुणिले 7 ज्यावेळेस आपण करू तो 4×7 28. 4×7 म्हणजे काय मोठा आलेला आहे पहा? 42. आणि 28ची ज्यावेळेस तुलना करू त्यावेळेस 42 हे मोठा आलेला आहे. 42 म्हणजे कोणत्या अंशाने गुणल्यानंतर आलेला आहे? कोणाच्या अंशाने गुणल्यानंतर आलेला आहे? या 3/4च्या अंशाने गुणल्यानंतरच हे 42 आलेले. म्हणजे यामध्ये ज्यावेळेस आपण तुलना करू 3/4 आणि 7/14 याच्यामध्ये जो मोठा पूर्णांक आहे तो मोठा पूर्णांक कोणता आहे? 3/4 हा मोठा आहे. 3/4 काय आहे? मोठा आहे. कुणापेक्षा? या 7/14 पेक्षा मोठा आहे. ओके, तर यामध्ये जे काही आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे पहा, काय विचारलेलं होतं आपल्याला या ठिकाणी पहा, की याच्यापेक्षा मोठा 7/16 पेक्षा मोठा 7/16 पेक्षा मोठा कोण आहे? 7/14 मोठा आहे. आणि 3/4 पेक्षा लहान 7/14 आहे. ओके, पेक्षा लहान 7/14 आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी जे उत्तर आलेलं असणार आहे हे उत्तर काय असणार आहे? 7/14. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं असणार आहे. कशा पद्धतीने आपण या ठिकाणी केलेलं आहे पहा. तिरकस गुणाकार करून या ठिकाणी आपण हे उत्तर या ठिकाणी सोडवलेलं आहे. आणि आपल्याला एक एक पर्याय या ठिकाणी पाहावा लागेल. ओके, कारण या ठिकाणी अंश किंवा छेद हे कोठेही सारखे नाही. एकाच वेळेस उत्तर येईल असं बिलकुल असणार नाही. तर व्यवस्थित पद्धतीनं हा पार्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे पहा. ओके, कशा पद्धतीने सोडवलेला आहे. व्हिडिओ थोडा पॉज करायचा आहे. सर्व काही माहिती लिहून घ्यायची आहे आणि आपण परत मनाने या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतरचा पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. हे सर्व जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्यासाठी नवीन आहेत. व्यवस्थित समजून घ्यायचा आहे.
35चा 1/7, 45चा 1/3, 99चा 1/9 आणि 24चा 1/8 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पुन्हा कुणाचा काय काय सांगितलेलं आहे पहा. ओके, 35चा 1/7, त्यानंतर 45चा 1/3, त्यानंतर पहा 99चा 1/9 आणि पुढे सांगितलेलं आहे 24चा 1/8 आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी पहा की सुरुवातीला चे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागतो. पहा काय करावा लागतो, गुणाकार. म्हणजे 35 गुणिले 1/7, 35 गुणिले 1/7 जर केलं 7 1 7 7 5 35, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे 35चा 1/7 म्हणजेच 5. नंतर पहा 45चा 1/3 म्हणजे काय करावं लागेल, 45 गुणिले 1/3. ओके, हा भागाकार करायचा. 3 1 3, 3 1 3, उरले 1, वरचे 5 खाली घेतले, 15 झालं. 3 5 15, म्हणजे 45चा 1/3 भाग किती येत आहे, 15 येत आहे. नंतर पहा 99चा 1/9 म्हणजे काय करावं लागेल, 99 गुणिले 1/9 बरोबर 9 1 9, 9 1 9, 9 1 9, म्हणजे हा भाग काय आलेला आहे, 99चा 1/9 11 आलेला आहे. आणि पुढे पहा 24चा 1/8 सांगितलेला आहे. म्हणजे काय करावं लागेल, 24 गुणिले 1/8, 8 1 8, 8 3 24, म्हणजे 24चा 1/8 भाग किती आलेला आहे, 3 आलेला आहे. ओके, तर आता या ठिकाणी पहा आपलं उत्तर या ठिकाणी आलेले 5 15 11 13 आणि विचारले काय, यापैकी मोठा अपूर्णांक कोणता, म्हणजे याच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 15 आहे. कोणती संख्या आहे, 15 आहे. 15 परंतु काय आहे, 45चा 1/3. 15 काय आहे, 45चा 1/3. 45चा 1/3 लाच आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येतं पहा, असं 45 गुणिले 1/3 म्हणजे गुणाकार कोणाकोणाचा करायचा असतो, अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. म्हणजे या ठिकाणी पहा 45 गुणिले 1 बरोबर 45 आणि छेद 1 गुणिले 3 बरोबर 3, अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये काय असणार आहे, उत्तर आपलं 45/3 असणार आहे. कशा पद्धतीने सोडवलेलं आहे पहा, 45/3 हे आपलं उत्तर असणार आहे. तर दिलेल्या पर्यायामध्ये पहा, पर्याय क्रमांक 1 35/7, पर्याय क्रमांक 2 45/3, तर आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 45/3 असणार आहे. 45/3. तर या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी जर चे जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कोणती क्रिया करायची आहे, गुणाकाराची क्रिया करायची असते. ओके, यानंतरचा स्वाध्याय 14.1 मधील हा शेवटचा प्रश्न आहे पहा. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे पहा, चुकीचा पर्याय कोणता. ओके, आता यामध्ये आपल्याला चूक शोधायची आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये आपण बरोबर शोधलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला चुकीचा पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे. तर यामध्ये पहा काय काय दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 यामध्ये काय केलेलं आहे, एक चपाती दिलेली आहे, तसा एक भाग काढलेला आहे. ओके, किंवा एक वर्तुळ आहे, वर्तुळाचे 4 समान भाग केलेले आहेत आणि त्यापैकी एक भाग रंगवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, कशा पद्धतीने दाखवले, रंगवलेला भाग 1 आणि एकूण भाग किती 4, 1/4. हे अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आपल्याला काय शोधायचे, चुकीचा पर्याय शोधायचा. ओके, पुढे काय केलेलं आहे पहा, एकूण किती भाग केलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, एकूण भाग किती केलेले आहेत, 8 समान भाग केलेले आहेत. आणि 8 पैकी किती रंगवलेले आहेत, 2 भाग रंगवलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल सर इथं तर 1/4 दिलेला आहे. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं पहा, एकूण भाग किती रंगवलेले आहेत, 2. किती पैकी रंगवलेले आहेत, 8 पैकी रंगवलेले आहेत. ओके, तर याचं काय करायचंय, संक्षिप्त रूप करायचंय. संक्षिप्त रूप आपण कशा पद्धतीने करतो पहा, की अंशाला व छेदाला दोघांनाही जर सारख्याच संख्येने भागलं तर त्याचं आपल्याला संक्षिप्त रूप करता येतो. म्हणजे कशा पद्धतीने पहा, 2 ला 2 नेच भागायचं आहे आणि 8 ला सुद्धा पहा, दोघांनाही एकाच संख्येने भागल्यानंतर
त्याचं आपल्याला संक्षिप्त रूप करता येतं, म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं भागल्यानंतर. तर पहा, बेक बे आणि 8/2 4, म्हणजे हे सुद्धा 1/4 येतं. ओके, 2/8 म्हणजेच काय येणार आहे, त्याचं संक्षिप्त रूप 1/4 येणार आहे, म्हणजे हे सुद्धा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता त्याच्या पुढे पाहायचंय पहा आपल्याला, हा काय काय दिलेलं आहे पहा. एकूण भाग आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी पाहायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भाग किती आहेत, 8 भाग आहेत. याच्यापैकी रंगवलेले किती आहेत पहा, 1 2 3 4. ओके, एकूण भाग किती, 8 भाग. रंगवलेले भाग किती आहेत, 4 आहेत. आता याचं पण आपल्याला संक्षिप्त रूप करायचं आहे. ओके, पण छेद किती असायला पाहिजे आपला, 4 करायचे. ओके, कारण या ठिकाणी छेद आपल्याला 4च दिलेला आहे. ओके, तर आता याचा छेद 4 करण्यासाठी कितीने भागावं लागेल आपल्याला पहा, तर यासाठी 8ला 2 ने भागावं लागेल, म्हणजे याला अंशाला पण 2 ने भागायचं आहे. 4/2 छेद 8/2 बरोबर. 4/2 किती येतं, 2, आणि 8/2 किती येतं, 4 येतं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय येत आहे, 2/4 येत आहे. उत्तर काय आलेलं आहे, 2/4. परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे, 1/4 दिलेला आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. 1/4 च्या ऐवजी तिथं काय पाहिजे होतं आपल्याला, 2/4 किंवा 1/2 पाहिजे होतं. ओके, आता पुढचा जो पर्याय आहे, पुढचा पर्याय पाहायची गरज नाही. ओके, आपल्याला जर उत्तर सापडलेलं असेल तर उत्तर पुढचं पाहायची गरज नाही. ओके, जरी आपण याला पाहिलं, कन्फर्म केलं, ओके, तर याचे एकूण किती भाग केलेले आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 भाग केलेले आहेत. एकूण किती भाग केलेले आहेत, 16 भाग केलेले आहेत. आणि 16 पैकी किती भाग रंगवलेले आहेत, 1 2 3 4, तर 4 भाग रंगवलेले आहेत. ओके, तरी पण आपण कन्फर्म करत आहोत पहा, 4/16. ओके, तर आता याचा छेद किती करायचा, 4 करायचे, तर कितीने भागावं लागेल, 4 नेच भागावं लागेल. ओके, म्हणजे 4/4 छेद 16/4 जर आपण या ठिकाणी केलं तर 4/4 1 येतं आणि 16/4 4 येतं, म्हणजे 1/4 येतं. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो स्वाध्याय 14.1 आहे हा निश्चितपणे समजलेला असणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याच पद्धतीने याच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.